संघटन. प्लासीच्या लढाईच्या मध्ये विजयी झालेले जे 7-8 लोक होते इंग्रज, त्यांनी वर्णन करून ठेवलेले. त्यांनी असं सांगितलं की आम्ही ज्यावेळेला युद्ध जिंकलो, लढाई जिंकलो आणि गावामध्ये प्रवेश केला, तर आम्ही घोड्यावर बसलेले 7 जण जिंकलेले, आणि आमच्यावर आता हुकूमत कोण करणार, आम्हाला कोणी जिंकलं, आता आमचा राजा कोण झाला, हे कुतूहलाने बघायला आलेले हजारो लोक खिडक्यांमध्ये, दरवाजांमध्ये, टिल्यांमध्ये, गच्चीवरती गर्दी करून कुतूहलाने बघत होते कोण अंग्रेज आहेत ते आमच्यावर आता राज्य करणार. 7 लोक. त्यावेळेला त्या 7 लोकांच्या मनामध्ये भीती होती, या सगळ्यांनी जर आमच्यावर आक्रमण केलं तर आमचा खात्मा करून टाकला असता, पण आम्ही सगळी जण एकत्र येऊन हा शत्रू आहे याला संपवलं पाहिजे, ही भावनाच गेलेली होती, चेतना संपलेली होती. पण अशा 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये असं मानायचं काही कारण नाही की सगळे राजे रजवाडे किंवा सगळे मुघल बादशाह, मुसलमान बादशाह, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह किंवा जे कोणी होते सगळे, ते कधीही सुखात राहिले नाही, कधीही एक रात्र शांतपणे झोपू शकले नाही. आणि याचं जर काही कारण असेल तर त्या देशात त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लोक देखील निर्माण झाले, आणि त्यांना निर्माण करणारी राष्ट्रप्रथमची कन्सेप्ट माहिती असलेली जिजामाता होती, लक्ष असलेली. त्यांनी शिवाजीची निर्मिती केलेली आहे. मग शिवाजीचं सगळं चरित्र आज आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी का आहे? आज अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपण गेलात आणि तिब्बतच्या सीमेवर, मी चायनाची सीमा म्हणत नाही, इंडो टिबेटियन बॉर्डर म्हणतो, इंडो चायनीज बॉर्डर नव्हे, तिब्बत चायनाच्या बापाचा नाही, त्या बॉर्डरच्या दिशेने देखील आपण जर गेला तर लेफ्टनंट जनरल शेकटकर ज्यावेळेला अपॉइंटेड होते अरुणाचल प्रदेशामध्ये, त्यावेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा केलेला आहे. अरुणाचलाच्या बर्फाच्या थंडीमध्ये तुम्हाला अभिमान वाटेल त्यावेळेला तुम्ही बघाल की तुम्हाला शिवाजी महाराजांचं तोंड कोणत्या दिशेने, चायनाच्या दिशेने, खबरदार. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं सगळं जीवन साम दाम दंड भेद, त्यांनी कुठेही कुठल्याही ज्या चुकीच्या संकल्पना होत्या त्या कधीही मानल्या नाहीत. शत्रूला जितकं मूर्ख बनवता येईल तितकं मूर्ख, जितकं खोटं बोलता येईल तितकं खोटं बोलले, कारण ते खोटं कशासाठी आहे? राष्ट्राच्या हितासाठी. आग्र्याच्या कैदेत असताना मी आजारी आहे, मी आता मरणार आहे, हे खोटंच होतं ना. पण ते खोटं कशासाठी बोलले? कारण त्याला हिंदवी स्वराज्याची चिंता होती, तिकडनं सही सलामत बाहेर पडायचं होतं. मूर्ख बनला औरंगजेब. काय महत्वाचं आहे ना, माझ्या किल्ल्यांना हा कसा, माझ्या इतक्या प्रचंड तटबंदी आहे की माझ्या कडेकोट बंदोबस्तामधनं, काटेकोर नजरांमधनं हा कसा काय बाहेर जाऊ शकेल? पण महिना चालू राहिला, पेटारे येत होते, पेटारे जात होते, हळूहळू सैनिक गाफील व्हायला लागले, आणि गाफील झाल्याचा फायदा घेऊन सही सलामत शिवाजी महाराज अद्भुत, अकल्पनीय पेशन्स. आणि म्हणून मी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना उद्यमम साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत हे सुभाषित वापरतो की ज्या व्यक्तीमध्ये उद्योग आहे, ज्या व्यक्तीमध्ये साहस आहे, ज्या व्यक्तीमध्ये धैर्य आहे, ज्या व्यक्तीमध्ये बुद्धी आहे, ज्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे, ज्या व्यक्तीमध्ये पराक्रम आहे, हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहे, तत्र देवः सहाय्यकृत, देव स्वतः त्याला मदत करायला येतो. भवानी आई त्याला तलवार द्यायला स्वतः येते, त्यावेळेला शिवाजी महाराजांमध्ये हे गुण असतात. आणि मग फक्त तेवढंच नसतं, त्यांच्यामध्ये
कल्पना, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे तर देवाचं काम म्हणून मी करतोय. हे गड किल्ले सगळे माझी प्रॉपर्टी नाही, हे ईश्वरी कार्य आहे, हे देवाचं कार्य आहे, गणपती बाप्पाचं कार्य आहे. एकट्याने नाही केलं, संघटन केलं, आपल्या मित्रांना आणलं. आणि या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक जातीच्या आधारावरती शिवाजी महाराजांना सेपरेट करण्याचं महापाप करतायत, पातक करतायत. सुदैवाने महाराष्ट्र त्यांना भीक घालत नाहीये आणि भविष्यातही भीक घालणार नाही. भविष्य तर असं येईल की भीक मागायला देखील लायक राहणार नाही. ज्यावेळेला शिवाजी महाराजांना जातीपातीमध्ये पाडलं, शिवाजी महाराजांचा सगळा संघर्ष हा त्यावेळेचा मेजॉरिटी मराठा सरदारांबरोबर झालेला आहे. कारण मराठा सरदार होते जे वेगवेगळ्या राजांच्याकडे नोकऱ्या करत होते, हुजूरगिरी करत होते. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व प्रकारचे लोक, सर्व जातींचे लोक होते. सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ लेकर रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन संकल्प करून आपल्या संकल्पामध्ये आपल्या सहयोग्यांना, सवंगड्यांना सोबत घेऊन, एकट्याने संकल्प नाही केला. ही न्यू ऑर्गनायझेशन, इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि म्हणून अशा अनेक सवंगड्यांचं संघटन करून आपलं जे लक्ष आहे, आपल्या मनात जे ध्येय आहे, आपली जी कन्सेप्ट आहे, आपला जो विचार आहे, तो आपल्या सहयोग्यांना तसाच्या तसा देऊन, त्यांच्या जीवनामध्ये एक लक्ष देऊन, सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी लढा लढला. त्यावेळेला या देशामध्ये पावनखिंड निर्माण होते की मी एक बाजी प्रभू गेलो तरी चालेल, पण तुझ्यासारखा शिवाजी गेलेला चालणार नाही. आणि म्हणून तुम्ही जा, गडावरती जाऊन ज्यावेळेला तोफांचे आवाज होतील त्यावेळेला मी प्राण ठेवीन, तोपर्यंत मी कोणालाही पुढे सरकू देणार नाही त्यांनी मला. कारण मिशन मध्ये ते सहभागी झाले, त्यांच्या ध्येयाचा ते भाग बनते. शिवाजी एक व्यक्ती नव्हता, शिवाजी एक उद्देश होता, एक मिशन. आणि म्हणून ज्यावेळेला 9/11चा हल्ला झाला ना, तो ऍक्च्युली 11/9, ते दोन अहंकाराचे, पॉवर कॅपिटलिझमचे पाडण्याचं काम केलं एका दुष्टाने. त्यावेळेला सगळ्या युरोप अमेरिकेमध्ये लोकांनी इस्लाम काय आहे, जिहाद काय आहे याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली. कारण सगळं जग हादरून गेलं होतं. आणि हा रिसर्च करत असताना या इस्लामला टॅकल कसं करायचं, याच्याशी कसं लढायचं, जगामध्ये कोण लढू शकतं, याचा खूप अभ्यास केला गेला. आणि त्या अभ्यासाचा एक निचोड एका रिसर्च पेपर मध्ये लिहिलं गेलं की इस्लामशी कसं लढायचं या जगामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळत असेल तर ते भारतातल्या छत्रपती शिवाजी महाराज. युद्ध का कोई नियम नहीं होता, युद्ध का एक ही नियम होता है, युद्ध जीतना होता है. युद्ध जिंकायचा एवढा एकच नियम आहे. आणि समोरचा ज्या वेळेला नियमांचं पालन करत नाहीये त्यावेळेला मी कशासाठी नियमांचं पालन करेन. आणि म्हणून सर्व प्रकारचे नियम मोडून, पेशन्स ठेवून, म्हणजे तिकडनं डोंगर का चूहा जिंदा या मुर्दा लेकर आऊंगा म्हणून सुपारी घेऊन निघालेला धिप्पाड अफजल खान येत असताना प्रतापगडाच्या दिशेने जितकी मंदिरं येतील ती मंदिरं उद्ध्वस्त करत, मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हत्या करून, गायी कापून, मंदिराच्या तोडलेल्या मूर्ती, पुजाऱ्यांचं हाड मांस, गायीचं हाड मांस याचा मलबा करून तिकडेच दफन करून त्याच्यावर मशिदीची तामीर करत करत शिवाजीला पकडण्यासाठी कूच करून येत असताना शिवाजी महाराज शांत बसले, पेशन्स सोडला नाही. त्यांचं सौभाग्य होतं त्यावेळेला लोकसत्ता आणि मीडियाकडे नव्हती. नाही लगेच चांगले झाला असता. बघा ते सगळं तिकडे एवढ्या हिंदूंच्या हत्या होत आहे, एवढे मंदिरं तुटली जात आहे, हे हिंदू सम्राट तिथेच बसून राहिलेले, ते काहीच करत नाही, कांगड्या घालून बसले. अशा अग्रणी निघालेच नाही त्यावेळेला. असं रिपोर्टिंग लगेच सरसर आलेले देसाई आलेच नाही की पुढे रिपोर्टिंग करायला.
बोलली तुझ्याशी काय मला, तर तुझं काय ते मी ऐकीन. आणि तो मूर्ख बनत गेला, पदोपदी अफजल खान मूर्ख बनत गेला. त्याला वाटलं की गेला आता शिवाजी संपला. आणि गाफील औरंगजेब अफजल खान जातो प्रतापगडावरती आणि शिवाजी ज्या वेळेला वाघ नखांनी पोट फाडून जांभिया पोटामध्ये घुसवून आतडी बाहेर काढतो, त्यावेळेला आतडी हातामध्ये धरत धरत तो धिप्पाड माणूस दगा दगा अल्लाह की तौबा म्हणून बोबलत बोबलत बाहेर निघतो. शिवाजी महाराजांचं चरित्र आमच्यासाठी आज देखील वादळातल्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे. आणि मग असे अनेक वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये, कानाकोपऱ्यांमध्ये झाले, ईशान्य भारतात देखील झाले. आम्हाला माहित नाही, आम्हाला लोकांनी कधी सांगितलं नाही. आज चर्चा होते काश्मीर फाईल्सची आणि आपल्याला त्या काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अन्याय, कशा पद्धतीने निर्घृण बलात्कार, अत्याचार झालेले. अहो त्या काश्मीर फाईल्स मध्ये 1% सुद्धा पूर्ण दाखवलेलं नाहीये, 1%ही दाखवलेलं नाहीये. त्याच्या कितीतरी पटीने भयंकर अत्याचार त्यावेळेला झालेले. आणि पंडितांवर का? कारण तिकडच्या रिजन मधली सगळ्यात पॉवरफुल कम्युनिटी जर बाहेर काढली, पॉवरफुल कम्युनिटी जर बाहेर काढली तर पॉवर आपल्या हातात येईल, पॉवर पंडितांच्या हातात होती काश्मीरमध्ये. आणि हिंदूंना बाहेर काढलं, मोठ्या प्रमाणावर हिंदूंना तिकडनं बाहेर पडावं लागलं. पण त्याच्यासाठी काश्मीर फाईल का? जितकी इतिहासामध्ये आक्रमणं झालेली आहेत भारतावरती इस्लामची, ती सगळी अशीच बर्बरतेची उदाहरणं आहेत. संभाजी महाराजांचा बलिदान दिवस तुम्ही 17 इथे साजरा करताना किती छळ करून, किती अपमानित करून, किती हाल करून त्या महान छाव्याची हत्या केलेली, शरीरावरचं सारडं सोडून काढलेले, एक एक नख खेचून बाहेर काढलेले, डोळे काढलेले. आणि प्रत्येक वेळेला ऑफर दिलेली आहे की धर्म बदल. म्हणजे ते काश्मीर फाईल मध्ये दाखवलंय ते आत्ताच नाहीये. कन्वर्ट, लिव्ह और डाय. औरंगजेबाने त्यावेळेला लिव्हचा ऑप्शन नव्हता दिलेला, कन्वर्ट और डाय. संभाजी महाराजांना सांगितलं मुसलमान बन नाही तर मर. पण आपल्या मातृभूमीला, आपल्या प्राणप्रिय मातेला, आपल्या प्राणप्रिय पित्याला, आजीला दिलेलं वचन, रघुकुल की रीत हरदम चली आई के प्राण जागो पर वचन न जाए. संभाजी महाराजांनी न मुलगी एक्सेप्ट केली, न रियासत एक्सेप्ट केली, न जागीर एक्सेप्ट केली, न भ्याड मरण स्वीकार केलं, तेजस्वी मरण. तुकडे तुकडे करून ज्याला टाकलं, दहशतीने गाव पुढे येत नव्हतं. एका सामाजिक कार्यकर्त्याची भेट झाली संघाच्या एका अधिकाऱ्याची पुण्यामध्ये. एनजीओचं काम करत होता तो, संघाच्या एका एनजीओत काम करायला लागला. त्याचं आडनाव शिवले होतं. तर त्याला असा प्रश्न विचारला की आम्ही तर खूप कमी पगार देतो संघाच्या ट्रस्टमध्ये, तू तर चांगला शिकला सवरलेलास, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ट्रस्टमध्ये जाऊन जर तू काम केलंस तर तुला आमच्या तिप्पट पगार मिळेल, तू तिथे का नाही काम करत? तर तो व्यक्ती म्हणतो की तुम्हाला माहिती आहे माझं आडनाव शिवले आहे आणि मी त्या गावचा शिवले आहे ज्या गावामध्ये संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचे शरीराचे तुकडे तुकडे करून टाकलेले होते. आणि ते शरीर पुन्हा शिवण्यासाठी कोणीही धजत नव्हतं. त्याला माझे पूर्वज पुढे आले आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना शिवून एकसंध करून अंतिम संस्कार केले. त्या खानदानामध्ये जन्म घेतलेला मी आहे. धर्मांतरण करणाऱ्या देशद्रोह्यांकडे कितीही जास्त पैसा मिळाला तरी मी नोकरी करणार. पण हे इस्लामचे असे अत्याचार तेव्हापासून चालू आहे. पार्टिशनच्या वेळेला काय झालंय, काश्मीर कशासाठी, पाकिस्तानमध्ये काय झालंय, लाहोरच्या बाजारांमध्ये विवस्त्र करून महिलांची थिंड काढलेली आहे, हिंदू महिलांची. हातामध्ये जर त्यांची कोवळी मुलं असतील तर ती मुलं अशी आकाशात उचलून तलवारीवरती झेलून त्यांची हत्या झालेली आहे. या जुन्या गोष्टी नाही
मला आज सांगत होते की गोव्यामध्ये पोर्तुगीजांपासून आमच्या देवी देवतांना वाचवण्यासाठी आम्ही गोव्याचे मूळचे, पण आम्ही बॉर्डरमध्ये इथे येऊन सेटल झालो, आमच्या देवाला घेऊन आलो, कारण पोर्तुगीज तिथे मंदिरं तोडत होते, कन्वर्ट करण्यासाठी हत्या करत होते. आपल्याला एवढी हौस आहे इंग्रजांनी दिलेल्या इंग्रजी भाषेमध्ये बोलण्याची की आपण कुठलाही विचार न करता सरळ शब्दांचे अनुवाद करत जातो आणि त्याच्यामध्ये संतचा अनुवाद आम्ही सेंट म्हणून करतो. आम्हाला हे माहिती नसतं की चर्चच्या कन्सेप्टमध्ये सेंटचा अर्थ धर्मांतरण करण्यासाठी जोपर्यंत चमत्कार करत नाही, जो एक किमान अत्याचार करत नाही, जो किमान संख्येच्या लोकांना तो कन्वर्ट करत नाही, तोपर्यंत ऑफिशियली लीगली चर्च सेंटची पदवी देत नाही. तुकारामांना कोणी दिली सेंटची पदवी, संतची पदवी? ज्ञानेश्वरांना कोणी दिली? रोहिदासांना कोणी दिली? नामदेवांना कोणी दिली? आमच्याकडे अशी पदवी दिली जात नाही. त्यांच्या आचरणातनं, व्यवहारातनं, त्यांच्या आदर्शातनं समाज त्याला संतस्थानी म्हणायला सुरुवात करतो. पण आम्ही त्या झेवियरला सेंट म्हणायला सुरुवात केली आणि त्यांनी सेंट म्हणणं आम्ही संत मानायला सुरुवात केली. ज्यांनी शपथ घेतली होती, अजूनही तुम्ही गुगल बाहेर पडल्यावरती गुगल करून जेसुइट ओथ एकदा वाचा की कोणती शपथ हे जेसुइट चर्चचे मिशनरी, जे पोर्तुगीज मिशनरी आले होते, अनेक कॅथोलिक मिशनरी जेसुइट मिशनरी होते, कोणती शपथ घ्यायचे त्या शपथीत लिहिलेलं असायचं की कन्वर्ट करण्यासाठी तयार नसलेल्या व्यक्तीचं डोकं हातात धरून खांबावरती आपटून त्याची हत्या करायला मी तयार आहे. ती गर्भवती महिला असेल तर तिचं पोट चिरून तिच्यातनं गर्भ बाहेर काढून तिच्या तोंडामध्ये कोंबून तिची हत्या करायला मी तयार आहे. जळत्या चितेमध्ये टाकून त्याला मारायला मी तयार आहे, किंवा जेवणामध्ये विष काढून, मैत्री करून मग जेवणामध्ये विष काढून, तो जर ताकदवर असेल, त्याला या सगळ्या मार्गाने मी मारू शकत नसेल आणि तो जर ख्रिश्चन बनायला तयार नसेल तर मैत्री करून जेवणामध्ये विष काढून त्याची हत्या करायची माझी तयारी आहे. ही शपथ घेऊन निघालेले मिशनरी, त्यापैकी झेवियर गोव्यामध्ये त्यांनी 750हून अधिक मंदिरं तोडलेली आहेत आणि 5000 हिंदूंची त्यांनी हत्या केलेली आहे, कारण ते ख्रिश्चन नाही. आणि असं असूनही आम्हाला अजूनही काही वाटत नाही. सेंट झेवियर नावाने अगदी दिमाखानी या देशामध्ये शाळा चालतात, कोणी विचारात जात नाही झेवियर कोण आहे, व्हॉट वॉज गोवा इन्क्विजिशन. आणि म्हणून मी म्हटलं की ज्याप्रमाणे काश्मीर फाईल्स निघाल्या त्याप्रमाणे इन्क्विजिशन फाईल्स देखील निघाल्या पाहिजे. भले 500 वर्षांपूर्वीच आहे, पण हिंदू समाजाला कळलं पाहिजे या देशामध्ये काय काय झालेलं आहे त्यांच्याशी. म्हणजे लगेच त्याच्यासाठी रिटॅलिएट करणं असं मी म्हणत नाही, पण निदान तयारी तरी असावी, समोरचा काय आहे याची माहिती तरी असावी, त्याचा इतिहास काय आहे, आमचा इतिहास काय, इतिहासात आमच्या बरोबर काय झालेलं आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपलं राष्ट्र सुरक्षित राहत नाही. आणि सुरक्षा सर्वोपरी. त्याच्यामुळे या काळ्या एक विवेक अग्निहोत्रीला दिल्या पाहिजे, त्यांनी हिंमत करून तो काश्मीर फाईल्स काढला आणि त्याहीपेक्षा मोठ्या काळा नरेंद्र मोदींना दिला पाहिजे, कारण त्यांनी असं वातावरण निर्माण केलं
संस्कृतीला, आमच्या सभ्यतेला आधी शिव्या द्याव्या लागल्या ना, ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागली ना, आमचा देव देव तुमचा देव शैतान, वेगवेगळ्या प्रकारच्या खोटारड्या गोष्टी समाजाला सांगून कन्व्हर्ट करून. आणि मग जर राष्ट्र प्रथमचा जर विचार करायचा असेल तर आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात राहिली पाहिजे, या देशामध्ये जिथे जिथे स्वतःला हिंदू बनवणारा समाज अल्पसंख्य होतो तो भाग या राष्ट्रातनं बाहेर पडण्याची मागणी करायला सुरुवात करतो. मिझोराम मध्ये हिंदू मायनॉरिटी झाले, त्यांनी सांगितलं मिझो नेशन वेगळं आहे. नागालँड मध्ये हिंदू मायनॉरिटी झाले, त्यांनी सांगितलं आम्हाला ग्रेटर नागालँड बनवायचंय. मेघालयामध्ये मेजॉरिटी ख्रिश्चन झाले, त्यांनी सांगितलं आम्हाला वेगळं मेघालय देश बनवायचा आहे. जम्मू काश्मीर मध्ये मेजॉरिटी मुसलमान आधी केले, याचं कारण हिंदू बाहेर पडल्यानंतर मेजॉरिटी मुस्लिम होती आणि मग ते म्हणाले की आम्हाला त्या देशात राहायचं नाही. आता ते बोलतायत ते डिलिमिटेशन अमित शहा करतायत, डिलिमिटेशन अमित शहा करतायत, हिंदूंचं रिप्रेझेंटेशन असेंब्लीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आता बसले पाचावर धारण आणि हे काही ऐकणारे लोक नाहीये. तिकडे ते आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर बाबा आहे आणि आसाममध्ये विश्वशर्मा बसले. म्हणजे आमच्या देशाला जर सुरक्षित ठेवायचे असेल तर लाड चालणार नाही कोणाचे. आणि याची सुरुवात खरं सांगायचं तर पंतप्रधान होण्याच्या आधी मुख्यमंत्री असताना सद्भावना संमेलन करत असताना नरेंद्र मोदींना एक व्यक्ती टोपी घालण्यासाठी आला. नरेंद्र मोदींनी सांगितलं मी टोपी घालणार नाही, मैंने तुमको गले लगा सकता हूं, सर पे नहीं बिठा सकता. या देशामध्ये त्यांनी राज्य केलं 55 वर्ष, त्यांनी त्यांना डोक्यावर घेण्याचं काम केलं आणि पदोपदी हिंदूंच्या भावना मारण्याचं काम केलं, हिंदूंचं दमन करण्याचं काम केलं. ईशान्य भारतामध्ये झालेलं कन्व्हर्जन, मगाशी सांगताना तुम्ही म्हणालात 5-6 हजार ख्रिश्चन हिंदू झाले, पुन्हा स्वधर्मात आले. ते म्हणाले खूप कठीण असेल ना हो. मी म्हटलं अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. गेलेले परत आणणं अगदी सोपं आहे. कसं? कारण जो धर्म सोडून जातो, आपली पूजा पद्धती, आपले देव सोडून जातो, तो एक त्याच्यामधली टेंडन्सी दाखवून देतो की तो धर्म सोडू शकतो. जर तो पहिला धर्म सोडू शकतो आणि दुसऱ्या धर्मात जाऊ शकतो, याचा अर्थ तो दुसरा सोडून पहिल्यांदा येऊ शकतो. तो का सोडून गेला याची नीट माहिती काढा, इलाज करा, तो परत येईल. आणि मग मेघालयामध्ये काम करत असताना 2 घटना सांगायच्या. एका खेडेगावामध्ये जवळजवळ 1,500 लोकांचं धर्मांतरण होणार आणि त्या खेडेगावातला एक हिंदू युवक हा मेघालयाच्या जोवाईच्या मार्केटला मला भेटायला आला. मला शोधत होत्या त्या गर्दीमध्ये, बाबू सुनील, बाबू सुनील. आणि म्हणाला बाबू ताबडतोब माझ्या गावात ये. म्हटलं काय झालं? म्हणाला माझ्या गावामध्ये 1,500 लोक ख्रिश्चन बनले. म्हटलं मी काय करणार? तू त्यांना जाऊन समजाव ना. त्यावेळेला मला जाऊन मेघालयात 3 वर्ष झाले. 1993 ची घटना आहे. 91 मध्ये तिथे गेलो होतो आणि मला भाषा पण तोडकी फोडकी येत होती, आता पूर्ण येते. पण तो म्हणाला नाही बाबू, त्याच्यामधली तळमळ बघून मला वाटतं की आपण जायला पाहिजे. आणि मी गेलो, रात्री पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखर त्यांनी 150-200 लोक बोलवले. ते 150-200 लोक प्रमुख लोक जे रविवारी कन्वर्ट होणार होते. त्याने आणि सांगितलं कि आपको क्रिश्चियन फादर की सुनकर कन्वर्ट होने वाले हो ना, कल सुबह में एक हिंदू फादर को लेकर आ रहा. म्हणजे मी हिंदू फादर. मला माहिती आहे, मी गेलो त्यांनी माईक बी कसा लावला, मैदानावरती भोंगा लावला आणि मी त्यांच्याशी 1 तास खासी भाषेमध्ये भाषण दिलं. मजबुरी जे काही खासी होती तोडून फोडून त्याच्यातले शब्द जमा करून इंग्लिश हिंदी मिक्स करून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि काय काय सांगितलं ते सांगायला माझ्याकडे वेळ नाही. ऑलरेडी काय मी सांगितलं. पण मग ते सगळे कन्व्हिन्स झाले आणि त्यांच्यातला जो म्होरक्या होता तो पुढे आला आणि तो भाषणाला उभा राहिला आणि म्हणाला की आम्ही सगळीकडे निर्णय घेतो आहोत की परवा रविवारी जे धर्मांतरण होणार आहे ते आम्ही रद्द करतो.
घालू नका. त्याला तुम्ही समजावून सांगा, तर्काने सांगा. तो काही दगड मारून तुम्हाला ख्रिश्चन बनायला सांगायला लागला का? नाही ना. अगर्तश्च चतुर्वेदः पृष्ठतः सशरधनु इदं ब्राह्मण इदं शास्त्रम शापादपि शरासति. आमच्या हातामध्ये 4 वेद आहेत, पाठीमागे धनुष्यबाण देखील आहे. तुम्ही जर चर्चांनी, विवादांनी, ज्ञानाने आम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी येत असाल तर आम्ही त्यांनी देखील तुमच्याशी शास्त्रार्थ करायला तयार आहोत, वाद करायला तयार आहोत, चर्चा करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत. पण तुम्ही जर वेपन्स घेऊन आमच्या समोर येणार असाल आणि आम्हाला कमजोर समजणार असाल तर ज्याप्रमाणे आमच्या हातामध्ये 4 वेद आहेत त्याप्रमाणे आमच्या पाठीमागे धनुष्यबाण देखील आहे. म्हणजे वी हॅव पॉवर ऑफ नॉलेज अँड नॉलेज ऑफ पॉवर बोथ. आमच्याकडे या दोन्ही गोष्टी. सो डोंट टेक अस फॉर ग्रँटेड. पण मी त्याला म्हटलं त्याला तर तुम्ही वाद करून पराभूत करा ना, कशाला ती दगड उचल. तर ते मला म्हणाले बाबू तू रविवारपर्यंत थांब, तूच त्याच्याशी बोल. मी त्यांना असं सांगितलं की मेघालयामध्ये 2000 गाव आहेत. 2000 गावांमध्ये संघ प्रचारक नाही पाठवू शकत. ही तुमची लढाई आहे, तुम्हाला लढायचं आहे. तुम्ही बोला त्याच्याशी. एवढं मी बोललो 1 तास, तुम्ही 15 मिनिटं तरी बोला त्याच्याशी. नाहीतरी तुम्ही ठरवलेलंच आहे धर्मांतरण नाही करायचं. तर तो जो युवक मला बोलवायला आला होता तो मला म्हणाला बाबू अब तुम जाओ, अब मैं देख लेता हूं, चिंता मत करो. ते सगळे धर्मांतरण तर कॅन्सल केले होते. याला 1000 हत्तींचं बोर्ड आलं होतं. तो आला मिशनरी रविवारी. त्याला खबर आधीच मिळाली होती. कहा है तुम्हारा हिंदू फादर? ख्रिश्चन मिशनरी विचारायला लागला. हा पुढे आला. मैं हूं हिंदू फादर, बोल मुझसे बात कर. तर तो सांगायला लागला की आकाशातल्या बापाचा एकमात्र मुलगा, तो आपल्या सगळ्यांना पवित्र करण्यासाठी सुळावर चढला आणि आपण सगळे पापी आहोत आणि आपल्याला जर या पापातून मुक्ती मिळायची असेल तर आपल्याला त्याच्या शरण जायला पाहिजे, आकाशातल्या बापाच्या मुलाच्या शरण जायला पाहिजे वगैरे त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे तो सांगत होता. तो म्हणाला देखो ऐसा है बॉस की एकतर आम्ही सगळे पापी बिपी काही नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आकाशातल्या बापाच्या मुलाची तुम्ही पूजा करता. आकाशातल्या बापाच्या मुलाला तुम्ही म्हणजे जीसस क्राइस्टला तुम्ही मानता. आम्ही डायरेक्ट आकाशातल्या बापाला मानतो. आम्ही बापाला मानतोस, तू मुलाला मानतोस. बाप बडा या बेटा बडा. आता त्याला काय समजेना सुधरेना याला मी काय उत्तर द्यावं? त्यांनी सांगितलं देखो ऐसा है, हम लोगों को डायरेक्ट हम लोग भगवान से बात करने वाले लोग हैं, बीच में किसी एजेंट की हमको जरूरत नहीं है, इसलिए आप सयान की इसमें यहाँ से तुम बैठी खा. तो तिकडनं निघून गेला. 1500 लोकांचं धर्मांतरण थांबलं. आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की कोणी त्यांना जाऊन सांगायलाच ते बघा सिंपल गोष्ट आहे कुलकर्णीची. धर्मांतरण करणाऱ्या लोकांना फावतं का माहितीये? कारण ते ज्यांच्याकडे जाऊन धर्मांतरण करतात त्यांच्यामध्ये आपण सगळे जाऊन काम करत नाही. तुम्हाला ती गोष्ट माहितीये की एक गरीब शेतकऱ्याकडे बकरा होता आणि त्याला दारिद्र्यामुळे तो बकरा विकण्याची वेळ आली. 3 चोरांना हे कळलं, ठगांना हे कळलं की हा विकायला निघालाय. ते 10-10 मिनिटाच्या अंतरावर त्या शेतकऱ्याला भेटले आणि पहिल्यांदा त्याला सांगितलं की अरे हा कुत्रा घेऊन कुठे चाललायस? शेतकरी म्हणाला हा कुत्रा नाहीये, बघत नाहीस का हा बकरा आहे, आणि पुढे गेला. 10 मिनिटांनी दुसरा भेटला. तर तो म्हणाला की अरे तू या कुत्र्याला घेऊन पुढे चाललायस, कुत्र्याला कोण विकत घेणार? तर हा म्हणाला बघत नाहीस का हा कुत्रा नाही बकरा आहे. पण या वेळेला त्या शेतकऱ्याचा विश्वास थोडासा डळमळीत झाला होता. कारण तो पहिला भेटला तोही तेच म्हणतो, हा दुसरा भेटला तोही तेच म्हणतो. 10 मिनिटांनंतर तिसरा छत भेटला. तो त्याला म्हणाला काय रे म्हणतोस, कुत्र्याला घेऊन पुढे जातास? अरे हा कुत्रा नाहीये, हा बकरा आहे.
स्वतःचा इलाज करण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये जातो, हे तिघट त्या बकऱ्याला घेतात आणि त्याची ईद साजरी करतात. ही गोष्ट तर तुम्ही ऐकली होती. आता या गोष्टीशी तुम्ही जर या देशात होणाऱ्या मतांतरणाचा, आणि मी थोडं पुढे जाऊन सांगेन सगळ्या प्रकारच्या मतांतरणाचा जर तुम्ही संबंध जोडला तर खुलासा की मिशनरी या सगळ्या लोकांना काय खोटं सांगत आले, तुमचे देव नाही, शैतान आहे, तुम्ही नरकात जाल, आणि मग अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टी त्यांनी फिरवायला सुरुवात केली. म्हणजे आदिवासींना बसमध्ये बसवायचं, घेऊन त्याला सुरुवात करायची, हळूच एक वायर काढायची, गाडी बंद पडणार आणि ते म्हणणार तुमच्या देवाची प्रार्थना करा, बघू तुमच्या देवामध्ये ताकद आहे का ही गाडी पुन्हा चालू करण्याची. हे सगळे बिचारे आदिवासी प्रार्थना करतात, कुठनं चालवणार, तार जोपर्यंत जोडत नाही, किती प्रार्थना करा, काय फायदा आहे. आणि मग नंतर ठीक आहे, तर तुमच्या देवाच्या प्रार्थनेमुळे तर गाडी चालू झाली नाही, आता आमच्या येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या प्रार्थनेने होते का बघूया. एकीकडे येशूची प्रार्थना चालू होते, दुसरीकडे तार जोडली जाते आणि तिसरीकडे गाडी चालू होते. आणि मग सगळ्या लोकांना आमच्या देवामध्ये ताकद आहे, तुमचा देव तर काही उपयोगाचा नाही. आणि न पडलेले, न शिकलेले, न समजणारे अडाणी लोक त्यांच्या सापळ्यामध्ये सापडतात आणि ऍडिक्शन म्हणून त्यांच्याकडे पैसा असतो देण्यासाठी. म्हणजे खोटं बोलणारे तिथे वारंवार जातात. गरीब माणसाला, अज्ञानी माणसाला खोटं बोलणारे 10 मिनिटांनी 3 वेळा भेटतात, त्यावेळेला त्याचा विश्वास संपतो. खरं बोलणारा कोणी भेटतच नाही. आणि आता या गोष्टीत तुम्ही एकच बदल करा, तो दुसरा चोर आणि तिसरा चोर याच्यामध्ये जी 10 मिनिटं आहे त्याच्यामध्ये एका लहानशा खाकी हंपॅन्ट घातलेल्या संघाच्या स्वयंसेवकाला उभं करा. आणि मग तो म्हणेल तिकडे जात असताना त्या शेतकऱ्याला, अहो दादा तुम्ही हा बकरा घेऊन कुठे चाललेले आहात. मग त्या शेतकऱ्याचा विश्वास कायम, माझ्या हातामध्ये कुत्रा नाहीये, माझ्या हातामध्ये बकरा आहे. आणि मग तिसरा भेटेल त्यावेळेला सांगेल तुम्ही मला मूर्ख समजतोस काय, हे बकरा आहे. आपण गेलो नाही ना त्यांच्याकडे. आणि हे तर आदिवासींच्या बाबतीत, आम्हा सगळ्यांच्या बाबतीत काय, एक चॅनल लावला खोटं बोलतोय, 10 मिनिटांनी दुसरा चॅनल लावला खोटं बोलतोय, 10 मिनिटांनी तिसरा चॅनल लावला खोटं बोलतोय. बातम्यांच्या नावावर अजेंडे पुढे चालले आणि निजे नावावर तेच, पण खरं बोलणार नाही ना कोणी. मग खरं बोलण्याचा जो सोर्स आहे त्या सोर्सकडे जाण्याची जबाबदारी आमची आहे. आणि थँक्स टू सोशल मीडिया आता काही आपण त्यांच्या दयेवरती अवलंबून नाही होत, खोटं बोलणाऱ्या माझ्या आणि तुझ्यावरती. कळलं ना. आणि त्याच्यामुळे धर्मांतरण करून गेलेल्यांना परत आणणं कठीण. एक तर धर्मांतरण थांबवण्याचा मी एक प्रसंग सांगितला, आता परत आणण्याचा एक प्रसंग सांगतो. मी बसमधनं चाललो होतो, माझ्या शेजारी एक पास्टर बसला होता. मी त्याला विचारलं किती वर्षांपूर्वी तू पास्टर झालास, तर म्हणाला 3 वर्षांपूर्वी. म्हणजे 3 वर्षांपूर्वी तू सुधारणार होतास. हो म्हणाला. मग असं काय झालं की तू पास्टर झालास. तो म्हणाला आमचं गाव एकदम रिमोट मध्ये, आमच्या गावात शाळा नाहीये आणि शाळेकडे जर जायचं असेल तर 1.5 तास पायी चालत जावं लागतं. मुलांना 1.5 तास जायचं, 1.5 तास यायचं, मेघालयाचा 1.5 तास उतरायचं, चढायचं आणि शाळेत जायचं. आणि तिथे हॉस्टेलची व्यवस्था नाही, भाड्याने घर घेण्याची अवकाश नाही आमची, त्यापेक्षा मुलं शाळेत जात नाही. म्हणून आमच्या गावात शाळा नाही. रोमन कॅथोलिक चर्चचे लोक आले, म्हणाले की आम्ही शाळा चालू करू, एका अटीवर शाळेबरोबर चर्च असेल, तुम्हाला चर्चमध्ये जावं लागेल, तुमच्या या शैतान देवाची पूजा करून चालणार नाही. आम्ही सगळ्यांनी विचार केला, मुलांचं भलं आहे त्याच्यामध्ये, आम्ही हो म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की चर्चमध्ये तू शिकव प्रार्थना, आम्ही तुला ते ट्रेनिंग देऊ, तुला महिना 3000 रुपये, त्या 1994च्या काळात 3000 रुपये पगार देऊ. म्हणून मी झालं म्हणाला. मी त्याला सहज प्रश्न विचारला, तुमच्या गावात जर अशी दुसरी शाळा निर्माण झाली की ज्या शाळेत गेल्यामुळे तुम्हाला तुमचा धर्म सोडावा लागणार नाही, तर ते सगळं परत येतील म्हणाले. म्हणजे अच्छा असं आहे. आणि मग त्या गावामध्ये एक शाळा मी चालू केली. महाराष्ट्रातनं कोकणामधलाच आपला एक युवा आलं माझ्या व्याख्यानांमध्ये असा जरा पेटून उठला, मला सुनीलजी मला काहीतरी करायचं, म्हणजे नोकरी सोड आणि एक शाळा चालवायला गेली. तो आला आणि 1 वर्ष उत्तम शाळा चालली आणि अगदी बांबूच्या अशा यांनी उभ्या
उभ्या केलेल्या भिंती, एक सिमेंटचा कोबा केलेला आणि पत्रा, सिमेंट आणि पत्रा शिलॉंगमध्ये डोनेशन मध्ये आणलं, गाववाल्यांनी शाळा बांधली आणि 1 वर्ष उत्तम शाळा चालली. समोर कॅथोलिक चर्चची शाळा आहे, गव्हर्नमेंट स्कूल. गव्हर्नमेंट स्कूल मध्ये शिक्षक येत नसायचे आणि मग एका वर्षानंतर त्या शाळा सोडून या शाळेमध्ये यायला ख्रिश्चनांची रांग लागली. कारण या शाळेमध्ये कुठलाही बायबल कंपल्सरी नव्हतं. त्या शाळेमध्ये तुम्ही बायबल मध्ये फेल तर वर्ष वाया गेलं. मॅथ्स आणि सायन्स मध्ये पास केलात त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत, बायबल मध्ये पास व्हायला पाहिजे. आमच्या शाळेत मॅथ्स सायन्स बस, आमची एवढी एकच कंडिशन नव्हती, एक इच्छा असायची. संध्याकाळी आम्ही शाखा लावायचो, त्यात मुलांनी यावं, सगळी मुलं आनंदाने यायची, खेळायची, भारत माता की जय वगैरे. 1 वर्षानंतर चर्चची शाळा सोडून मुलं आमच्या शाळेत आली. पादरी सगळे भडकले. त्यांनी त्या पालकांना विचारलं की तुम्ही त्या संघाच्या शाळेत का गेलात, ते आपले शत्रू आहे.